तर बदलापूर रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य आपण पाहतो। अजूनही हे सगळे आंदोलक ट्रॅकमध्येच आहेत, ट्रॅकमधून हटण्यास तयार नाही। आरोपीला सोडून द्या, काही शिक्षा करू नका, पण त्याला सोडून द्या। ते काय करणार? त्याला फाशी आता देता येत नाही तुमच्या ताब्यात देऊन, आणि आम्हाला त्याला सोडूनही देता येत नाही। ह्या ऐका, भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे, सगळ्या गोष्टी कायद्याने होतील। महिला अधिकारी एसीपी तपास करेल, महिला पोलीस प्रॉसिक्युटर राहील, महिला आणि यांच्या जजेस समोर आम्ही केस चालवू, जेणेकरून आरोपीला आमचा पीटी पण महिला राहील आणि 3 महिन्याच्या आत हे सगळं होईल। तुम्ही थोडंसं दादा शांत रिपोर्ट यायला का उशीर झाला अशी विनंती जिथे एकनाथ शिंदे आहेत त्यांनी इथे यावे, आमची मागणी पूर्ण करावी विनंती करताय। आम्ही पण सकाळपासूनच विनंती करतोय, आमच्या विनंत्या नाही झालेल्या। एकनाथ शिंदेने इथे यावं, आमची अशी इच्छा आहे, आमच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करतोय साहेब। की याचा मेडिकलचा रिपोर्ट यायला एवढा उशीर का लावला? पोलिसांनी स्वतः लक्ष घालून याचे रिपोर्ट लवकरात लवकर मागवून ताबडतोब चार्जशीट फाईल करून फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालवायला पाहिजे। एवढ्या लोकांना आंदोलन करायची गरजच नव्हती। तुम्ही लोकांकडनं काय कॉन्ट्रॅक्शन झालं नाहीये? पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, आरोपीला अटक केलेला आहे, मेडिकल केलेलं आहे। या लोकांचं यांच्याकडे जे निष्पन्न होतील त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये कारवाई करून लवकरात लवकर चार्जशीट करू, त्याला फास्ट ट्रॅकमध्ये घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण एकदम चांगला सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेबांसारखा असला अशा रीतीने करून आपण त्याला शिक्षा मिळेल। अशी डायरेक्ट कोणाला ताब्यात देता येत नाही ना कुठे, तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये कायद्याचं राज्य। तर अजूनही या ठिकाणी आंदोलक ठाण मांडून आहेत आणि त्याचबरोबर आरोपीला फाशी द्या अशीच मागणी त्यांनी केली। त्याचबरोबर काही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत की मेडिकल रिपोर्ट यायला वेळ का लागला, आंदोलन करण्याची वेळ बदलापूर वासियांवर का आली, कोणाच्या विश्वासावर आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवायचं। पोलिसांवर देखील आंदोलकांनी रोष व्यक्त केलेला आहे। या संदर्भात गुन्हा लवकर का दाखल झाला नाही असा सवाल देखील आंदोलकांनी केलेला आहे। या अत्याचारांच्या घटनेनंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक संताप आहे आणि तो संताप या ठिकाणी उफाळून आलेला आहे। पोलीस वारंवार शिष्टमंडळ यावं आणि त्यांनी आमच्याशी चर्चा करावी, आंदोलन आता थांबवा, ट्रॅक रिकामा करा असं विनंती करतायत। मात्र हे आंदोलन कोणाच्याही नेतृत्वामध्ये नाही, उत्स्फूर्तपणे झालेला बदलापूरकर वासियांचं हे आंदोलन आहे आणि त्यामुळे अजूनही आंदोलक या ठिकाणी हटण्यास तयार नाहीत। त्यांची एकच मागणी आहे की आरोपीला फाशीची शिक्षा द्या। 13 ऑगस्ट रोजी 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचा हा संतप्त असा प्रकार घडलेला आहे। मात्र या सगळ्यामध्ये कोणतीही कारवाई अद्याप का झाली नाही, त्यामुळे या आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्या, त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी या आंदोलकांची आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतो की पोलीस वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न करत असले तरी आंदोलक मात्र या ठिकाणी हटण्यास तयार नाहीत। आंदोलकांची संख्या देखील या ठिकाणी आता वाढलेली आहे। प्रकारच इतका संतापजनक आहे की शाळेच्या परिसरामध्ये आंदोलन करणाऱ्या पालकांवर ज्यावेळेला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि पालकांना त्या ठिकाणून हटवण्यात आलं, त्यानंतर हे सगळं आंदोलन हे बदलापूर रेल्वे स्टेशनकडे वळलेलं आहे।